नमस्कार, मी अरुण मते. महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी गुडलक चौक पुणे या ठिकाणा इथे आंदोलन करत आहेत. आज 15 सप्टेंबर 2025 रोजी पुणे विद्यापीठ ते गुडलक चौक असा 8 किलोमीटरचा मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला. शहरामध्ये घोषणाबाजी करत त्यांनी PhD फेलोशिपची जाहिरात काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि विद्यार्थी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. ते या ठिकाणी आंदोलन जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत माघार घेणार नाहीत असा त्यांनी निर्धार केलेला आहे. आपण पाहू शकता इथे सगळे विद्यार्थिनी आहेत जे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत, वेगवेगळ्या विद्यापीठांमधून आलेले आहेत, वेगवेगळ्या विषयामध्ये ते संशोधन करत आहेत. कुणी ॲग्रिकल्चर मध्ये संशोधन करत आहेत, तर कुणी सोशल सायन्सेस मध्ये, कुणी सायन्स मध्ये, कुणी कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारे हे विद्यार्थी आहेत. आणि या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आहेत की सारथी, भारती, टार्टी, महाज्योती, अमृत, आरटी ह्या जेवढ्या फेलोशिप देणाऱ्या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व संस्थांची फेलोशिपची जाहिरात काढण्यात यावी. 2023-24 आणि 24-25 ची स्वतंत्र जाहिरात काढण्यात यावी. तसेच ती प्रक्रिया जाहिरात काढल्यानंतर 1 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात यावी. संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. 3 त्यामध्ये मागण्या आहे आणि अशा या मागण्यांना घेऊन विद्यार्थी आज आक्रमक झाले आणि त्यांनी पुणे विद्यापीठ गुडलक चौक असा मोर्चा काढला, त्याच्यात घोषणाबाजी केली आणि आज विद्यार्थ्यांना इथे रस्त्यावरती बसावं लागत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आज पाऊस सुरू होता, पावसामध्ये देखील विद्यार्थी इथून अजिबात हलले नाहीत आणि त्यांनी आपला निर्धार जो आहे तो कायम ठेवला. जोपर्यंत आड निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा त्यांचा संकल्प आहे. पाहूया या आंदोलनाचं पुढे काय होतं. धन्यवाद.